गंगेश्वर मंदिर देवळापाशी आलो होता. गंगेश्वर मंदिर आमचं. अजून बराच जायचं आहे क्रॉस करून रस्ता. कट्टा शाळा आली, इथून घुसायला बरं होतं पण ते डेंजरस आहे. इकडूनच जातो खालून. दर मजल करत आणली इथपर्यंत काठी आहे. थोडं राहिलं तर घर आमचं हे करंगुटकरांच्या घरी दयानंद करंगुटकर. तिथून थोडा वेळ आहे, बराच चालायला झाला आहे. काठी खांद्यावर कधी डोक्यावर अशी घेत इथपर्यंत आलो. खांदा खूप दुखतो मग जास्त वेळ झाला की बदलावा लागतो. हे रोहनचं घर आलं आता. आमचं तर थोडे राहिलं, थोडं दूर आहे. 1-2-3 मिनटात पोचणार घरी. असं हे अर्धा पाऊण तास चालत आलो आहे. अर्धा पाऊण तासपेक्षा जास्त. काठी खूप मोठी आहे, मजबूत आणि सरळ आहे एकदम. आलो इथपर्यंत. आता आमच्या घरी आलो बघा. काय म्हणतास? हो, मोठी झाली ती. होय, बघूया आता. उभी करू गावात का आता? जागेवर राहिल्यावर काय नाही. कल्पना, हो कल्पना. इथं हाणून बघ काठी ठेवली. पाणी आण देऊन तोडून फक्त घेऊन पुढे आणून गेलो आणि पळालो गाडीवरसून. पदार्थामध्ये जड किती काठी आहे. जीव जायचा ताण बाटली घेऊन गेलो गाडी असून. हा, बसूया बघ जरा. का 1.5-2 किलोमीटर अंतर आहे तिथून पिरवाडीवरून. बाबा काठी होती पण ती जुनी दाखवली बारक्याने, छोटीशी. ती काय काठी म्हटलं, एवढं वर्षाचा आहे सण आहे आणि काठी जुनीच वापरायची म्हणजे मुद्दाम गेलो लगेच येऊन गाडी घेऊन ओमकारला आणि हाणली पिरावरून काठी. काठी ते हाणलं व्यवस्थित गो. जामसंडेकर विचारतो त्याने तोडल्यान का वाढल्यान. तो आज आम्ही व्हायचाच भेट चाललो ओमकारांनी मी. चला आता आराम करूया. हे
हे शोधून ठेवा साडी खायची लागत ते भगव्या कलरची वगैरे. गोड मिठाई काय नाही ना अकडे खाली आहो बघ. खाल्लाच नाही तुम्ही काय?